Hello students, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur. So, hello students. So firstly, we summarize our last video. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं बघा थ्रेड्स बद्दल. तर एरर्स इन थ्रेड्स. तर कोणते कोणते एरर होते? मेजर डायमीटर एरर, देन मायनर डायमीटर एरर, इफेक्टिव्ह डायमीटर एरर अँड पिच एरर. सो हे बघितलं आणि पिच एररचे आपण डिटेल्स बघितले की परत पिच एररमध्ये प्रोग्रेसिव्ह पिच एरर असतो, पिरियडिक पिच एरर असतो, देन इरेग्युलर पिच एरर असतो आणि ड्रंकन एरर असतो. मग ते एररचे आपण डिटेल्समध्ये बघितलं. मॅक्सिमम टाईम त्याच्यावरती क्वेश्चन असतोय, त्यामुळे ते डिटेल्समध्ये व्यवस्थित करा अभ्यास. देन नेक्स्ट आपण काय बघितलेलं त्याच्यात बघा, मेजरमेंट ऑफ मेजर डायमीटर. मेजर डायमीटर म्हणजे क्रेस्ट टू क्रेस्ट जो मोठा डायमीटर असतो आपण त्याला मेजर डायमीटर म्हणतो. मग त्याचं मेजरमेंट कसं केलं जातं? तर स्क्रू थ्रेड मायक्रोमीटरनं केलं जातं. फर्स्ट मेथड बघितली आपण आणि सेकंड बघितलेली बेंच मायक्रोमीटर. जनरली ह्या दोन्ही मेथडनं यूज करून आपण काय करत असतो तर मेजर डायमीटर कॅल्क्युलेट करत असतो किंवा मेजर करत असतो. हे आपण बघितलं. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जेव्हा करताल तेव्हा ते डिटेल आणि लक्षात येईल. ओके. देन सिमिलरली आपण काय बघितलं, मेजरमेंट ऑफ मायनर डायमीटर. म्हणजे मायनर डायमीटर जर आपल्याला मेजर करायचं असेल तर काय यूज करतात तर फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर. ह्यानं मेजर डायमीटर पण मेजर करता येतो, मायनर डायमीटर मेजर करता येतो, पिच मेजर करता येतं. हे सगळे जे आहेत त्याच्यासाठी एक युनिव्हर्सल इन्स्ट्रुमेंट आहे असं म्हटलं तरी चालेल, फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर. आणि फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटरमध्ये जी मेथड आहे की मेजर डायमीटर कसा मोजायचा, मायनर कसा मोजायचा, तर ती सेम प्रोसिजर आहे की तुम्ही स्टँडर्ड सिलेंडर एक प्लेस करा, देन जो तुमचा जॉब आहे तो प्लेस करा आणि त्याचं रिडिंग घ्या. ओके. मग रिडिंग घेताना त्याची फॉर्म्युले. ओके. सो नाव आज आपण जे बघणार आहे तो आपला थर्ड डायमीटर जो बघितलेला तुम्ही, इफेक्टिव्ह डायमीटर. सो इफेक्टिव्ह डायमीटरबद्दल आपण डिटेल बघूया. सो मेजरमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायमीटर. आता इफेक्टिव्ह डायमीटर कुठला असतो तो लक्षात आलाय का बघा तुमच्या आधी. जे थ्रेड्स असतात, ओके, तर थ्रेड्समध्ये जो ट्रायंगल शेप आहे वरचा किंवा खालचा शेप असेल तर त्याच्यामध्ये अशी एक इमॅजिनरी लाईन जी क्रेस्ट आणि रूटच्या मध्ये असणारे आणि तुमचं जे टूथ ऑफ द थ्रेड आहे म्हणजे थ्रेडचा जो स्पेस आहे तर स्पेस आणि त्याची थिकनेस ह्या दोन्हीमध्ये जो एक्झॅक्ट लाईन जाणार आहे तर त्याला आपण इफेक्टिव्ह डायमीटर किंवा पिच डायमीटर पण म्हणतात ह्यालाच. तर इफेक्टिव्ह डायमीटर आपण बघणार आहोत. मग आता ॲक्च्युली हा इमॅजिनरी डायमीटर आहे. इफेक्टिव्ह डायमीटर इज द इमॅजिनरी डायमीटर. पण जे थ्रेड्स बनवले जातात ते ह्याच्यावरतीच बनवले जातात. ओके. सो देअर आर 3 मेथड्स ऑफ युजिंग द वायर्स. मग जनरली इफेक्टिव्ह डायमीटरसाठी वायर्सचा यूज करून आपण मेजरमेंट घेत असतो. मग त्याच्यात आहे 1 वायर मेथड, 2 वायर मेथड अँड 3 वायर मेथड. म्हणजे जर तुम्हाला इफेक्टिव्ह डायमीटर मेजर करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 वायर मेथड आहे, 2 वायर मेथड आहे आणि 3 वायर मेथड आहे. म्हणजे वायरचा यूज करतो आणि आपण इफेक्टिव्ह डायमीटर त्याचा फाइंड आउट करत असतो. ओके. मेजरमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायमीटर बाय 2 वायर मेथड. आता 1 वायर मेथड घेतली नाही कारण बेसिक आहे ती. तुम्हाला 2 वायर कळाली की 1 वायर ऑटोमॅटिकली कळतेच आहे आणि सिलेबसला तुम्हाला फक्त 2 वायर मेथड आहे. ओके. सो 2 वायर मेथड काय आहे? इन दिस मेथड 2 स्टील वायर्स म्हणजे 2 वायर्स असतात, 2 स्टील रॉड आहेत थोडक्यात, त्याला वायर म्हटले त्यांनी. 2 स्टील वायर्स ऑफ आयडेंटिकल डायमीटर, सेम डायमीटरचे घ्यायचे, आर प्लेस्ड ऑन अपोजिट फ्लँक्स ऑफ द स्क्रू. आता कसं प्लेस करायचं ते तुम्हाला डायग्राममध्ये लक्षात येईल की अपोजिटमध्ये फ्लँक्सच्या हे करायचं ॲज शोन इन फिगर. आता फिगरमध्ये बघा म्हणजे तो सर्कल दिसतोय थ्रेडमध्ये, जे बॉल आहे त्याला आपण वायर म्हणतोय, ते रॉड्स असतात स्टीलचे, ते त्याच्यात तुम्ही एक्झॅक्ट त्या थ्रेडमध्ये प्लेस करायचे. ओके. सो फर्स्ट द मायक्रोमीटर रिडिंग इज टेकन ओव्हर द स्टँडर्ड. म्हणजे पहिल्यांदा काय करायचा, स्टँडर्ड सिलेंडर ठेवायचा आणि ह्या जे 2 रॉड आहेत किंवा 2 वायर आहेत स्टीलच्या त्या प्लेस करायच्या आणि रिडिंग घ्यायचं. द स्टँडर्ड इज रिप्लेस्ड बाय स्क्रू थ्रेड अँड द रिडिंग इज रेकॉर्डेड. बरोबर. म्हणजे स्टँडर्डचं तुम्ही काय करणार आहे, अगोदर सेटअप करणार आहे आणि मग तो स्टँडर्ड काढून घेणार आणि तिथे तुमचा थ्रेड, तो स्क्रू थ्रेड आहे तो प्लेस करणार आणि मग रिडिंग घेणार. सो डिफरन्स बिटवीन द रिडिंग ओव्हर the standard and the screw thread is taken as a measurement of effective diameter. आणि त्या दोन्ही मधला जो डिफरन्स येणार आहे, सो इट इज द टेकन ॲज अ मेजरमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायमीटर. म्हणजे त्या दोन्ही मधला जो डिफरन्स असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, इफेक्टिव्ह डायमीटर असणार आहे.
सो मेजरमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायमीटरमध्ये हे ॲक्च्युअल बरोबर डायग्राम आहे की ज्याच्यात तुम्ही काय केलं आहे, 2 वायर मेथड टाकलेली आहेत. मग आता ह्याच्यात ई आहे. ई म्हणजे काय, तर इफेक्टिव्ह डायमीटर. ओके, देन एम दाखवला आहे तो. एम एम म्हणजे काय आहे, तर मॅक्सिमम जो कव्हर केलेला पार्ट आहे, म्हणजे तुमच्या जे ॲनव्हिल्स आहेत, तर 2 ॲनव्हिल्समधलं जे डिस्टन्स आहे त्याला एम म्हटलं आहे. ओके, जे ॲनव्हिल्स आहेत म्हणजे तुम्ही जो रॉड आहे तो रॉड प्लेस करणार किंवा वायर प्लेस करणार आणि मग तिथंपर्यंत तुमच्या त्या मायक्रोमीटर जो आहे, फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटरचे जे 2 ॲनव्हिल असतात, 2 ॲनव्हिलच्या मध्ये आपण जॉब फिक्स करत असतो, तर ते ॲनव्हिलचं जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल एम आहे. ओके, मग एम साठी परत फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार तुम्ही टी आणि पी कसं काढताय बघा. तर टी काय आहे, तर डायमेन्शन अंडर द वायर्स. वायर्सच्या आतलं डायमेन्शन्स जे आहे अंडर द वायर्स, सो इट इज कॉल्ड एज अ कॅपिटल टी. अँड पी इज द करेक्शन फॅक्टर. करेक्शन फॅक्टर आहे पी. सो पी डिपेंड्स ऑन द डायमीटर ऑफ वायर, पिच अँड द थ्रेड अँगल. जो करेक्शन फॅक्टर आहे तो कशावरती डिपेंड आहे, वायरचा डायमीटर किती आहे, सेम डायमीटरचे वायर घेतो आपण 2. देन पिच किती आहे थ्रेडचा आणि थ्रेड अँगल. ओके, सो आता फॉर्म्युला बघा काय आहे. मग टी काढायचं असेल, आता पहिल्यांदा आपल्याला इफेक्टिव्ह डायमीटर काढायचं असेल तर काय पाहिजे आपल्याला, टी प्लस पी. ओके, पी हा जनरली कॉन्स्टंट आहे, त्याचं कशावरती डिपेंड आहे सांगितलं तुम्हाला, डायमीटरवरती, वायरच्या. वायरचा डायमीटर जो आहे त्याच्यानुसार तुमचा पी काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि टी कशावरती डिपेंड आहे, डायमेन्शन अंडर द वायर्स. तर अंडर द वायर्स डायमेन्शन काढायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू एम मायनस 2D. मग एम काय आहे, डायमेन्शन ओव्हर द वायर्स. जे मी तुम्हाला म्हटलं वायरच्या वरचं डायमेन्शन आणि वायरच्या खालचं डायमेन्शन असतं. तर वरचं डायमेन्शन तुम्हाला माहीत असेल कॅपिटल एम. देन डी, डायमीटर ऑफ द बेस्ट साईज वायर. वायर जो आहे तुम्ही यूज करणार आहे तर त्याचा डायमीटर. सो त्याच्यानुसार तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, कॅपिटल टी. टी इज इक्वल टू एम मायनस 2D आहे. डी तुम्हाला माहीत असणारे डायमीटर, एम तुम्ही मेजर करणार ओव्हर द वायर्स किती डायमेन्शन मिळाले मला, आणि त्याच्यानुसार तुम्ही कॅपिटल टी काढणार, म्हणजे इफेक्टिव्ह डायमीटरमधला टी मिळाला मला. आता पी, पी साठी काय करणार आहे, कॅपिटल पी इज इक्वल टू, हे फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर्म्युले काय दिलेत बघा, 0.86602 इंटू पी. हे पी काय आहे, स्मॉल पी, पिच. म्हणजे जर तुम्हाला पिच माहिती असेल आणि वायरचा डायमीटर माहीत असेल तर तुम्ही हा कॅपिटल पी पण फाइंड आउट करू शकताय. ओके, सो ह्या पद्धतीने आपण काय करणार आहे, इफेक्टिव्ह डायमीटर कॅल्क्युलेट करू शकतो. ही मेथड मोस्ट ऑफ टाइम विचारली जाते. तुम्हाला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे आहेत आणि एक्झॅक्ट जी प्रोसिजर आहे ती. सो नाव 2 वायर मेथड. आता हे 2 वायर मेथडमध्ये अगेन दाखवलं की ॲक्च्युली जो वायर आहे, वायर साईज जो तुम्ही 2 वायर यूज करणार आहे तर ती बेस्ट साईज वायर किंवा त्याचा बेस्ट डायमीटर कसा फाइंड आउट करायचा. ओके, सो बेस्ट वायर साईजसाठी इफ द साईज ऑफ द वायर कॉन्टॅक्ट द फ्लँक्स ॲट द पिच लाईन इट इज कॉल्ड द बेस्ट साईज वायर. कॅन बी डिटरमाइंड जिओमेट्री ऑफ द स्क्रू थ्रेड. ॲक्च्युली ह्या फॉर्म्युल्याची तुम्हाला काही गरज नाही आहे की पी इज इक्वल टू कसं फाइंड आउट केलं जातं ते, पण तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे की बेस्ट वायर साईज म्हणजे कुठली साईज असते, की तो जी अशी वायर आहे किंवा असा डायमीटर आहे जो फ्लँक्सला ॲट द पिच लाईन काय होतो, कॉन्टॅक्टमध्ये येतो. पिच लाईनला कॉन्टॅक्टमध्ये एक्झॅक्ट तो येणार आहे. सो अगेन ही डायग्राम दाखवली आहे आणि आता ह्या डायग्राममध्ये तुम्हाला थोडं क्लिअर होईल की 2 थ्रेड आहेत आणि त्याच्यामध्ये तो तुमचा जो वायर आहे, बेस्ट साईज ऑफ वायर, तो वायर प्लेस केला आहे. तो प्लेस केल्यानंतर पिच बघा, पिच कुठपर्यंत काय काय दाखवलं आहे, तर फर्स्ट थ्रेडपासून सेकंड थ्रेडपर्यंत. आणि जो तुमचा वायर साईज आहे तो कसा दाखवला आहे बघा, ओ पॉईंट दाखवला आहे आणि त्याला बरोबर परपेंडिक्युलर लाईन्स दाखवलेल्या आहेत. मग त्याच्यानुसार तुमच्या ज्या पिच लाईनला तो जर मॅच झाला, पिच लाईन दाखवली आहे, पिच लाईनला जर तो मॅच झाला तर तुमचा तो बेस्ट साईज ऑफ वायर आहे. एवढं लक्षात ठेवा. बेस्ट साईज ऑफ वायर कधी म्हणायचं, की थ्रेड्समध्ये जी पिच लाईन आहे, पिच लाईनला तो वायर साईजचा डायमीटर काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे, एक्झॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडनं पण. If the size of wire contacts the flanks at the pitch line called the best size wire determined by the geometry of the screw thread. सो अगेन ते मगाशीचे जे फॉर्म्युले आपण बघितले तसेच आहेत की डायग्राममध्ये जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तो बेस्ट साईज वायर टू बी सिलेक्टेड ॲज रिकमेंडेड इन IS 6311 पी व्हॅल्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला. म्हणजे जी पीची व्हॅल्यू आहे ती कशी फाइंड आउट करायची, तर मगाशीचे जे कॉन्स्टंट होते ते सेम आहेत, 0.86602 इंटू पी. आता स्मॉल पी म्हणजे काय सांगितलं मगाशी मी, पिच, जो पिच आहे तो, किंवा अदरवाईज सेकंड फॉर्म्युला आहे 0.96049
इंटू पी और 1.16568 इंटू डी. डी काय आहे, डायमीटर ऑफ बेस्ट वायर साईज. म्हणजे हे त्याचे काय आहेत तुमचे स्पेसिफिक फॉर्म्युले कॅपिटल पी फाइंड आउट करण्यासाठीचे. सो इट इज कॉल्ड बेस्ट वायर साईज. ही टर्म एखाद्या वेळेस विचारतात, त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये घेतली. पण मोस्ट ऑफ टाइम टू वायर मेथड काय आहे ते विचारलं जातं. मग टू वायर मेथडमध्ये आपल्याला डिटेलमध्ये ते एक्सप्लेन करायला यायला पाहिजे. ओके. सो नाव नेक्स्ट टर्म आहे मेजरमेंट ऑफ पिच. म्हणजे आतापर्यंत आपण डायमीटर्स मोजले सगळे. ओके. मेजरमेंट कशा कशाचं बघितलं आपण, मेजर डायमीटर, मायनर डायमीटर अँड इफेक्टिव्ह डायमीटर. ओके. सो नाव मेजरमेंट ऑफ पिच. पिच कसा मेजर केला जातो, तर त्याच्यासाठी एक बेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे स्क्रू पिच गेज. म्हणजे हे ब्लेड्स असतात थोडक्यात, आणि आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्या लॅबमध्ये. तुम्ही जेव्हा येताल प्रॅक्टिकलला तेव्हा तुमच्या ते थ्रेड्स लक्षात येतील की कसं ते पिच मेजर केलं जातं. तर स्क्रू पिच गेज म्हणायचं त्याला. स्क्रू पिच गेज म्हणजे दोन्ही साईडला त्याच्या ब्लेड्स असतात, डायग्राममध्ये पण दिसते. देन राईट साईडच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा की एक थ्रेड आहे आणि थ्रेडमध्ये तो स्क्रू पिच गेज इन्सर्ट केलेला दाखवला आहे, आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, पिच कॅल्क्युलेट केला जातो. नाव नेक्स्ट आहे टूल मेकर्स मायक्रोस्कोप. म्हणजे आतापर्यंत जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघितले ते सोडून हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, आणि ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टर असे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याचा आपण यूज काय करतो, तर स्पेसिफिक थ्रेडचे प्रोफाईल किंवा थ्रेडचं जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते मोजण्यासाठी किंवा मेजरमेंटसाठी यूज करतो. सो अ वर्सटाईल इन्स्ट्रुमेंट दॅट ॲप्लायज द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिक्स. म्हणजे ऑप्टिक्सचा प्रिन्सिपलचा यूज करतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही काय करत असता, मेजरमेंट घेत असता. इट इज डिझाईन फॉर मेजरमेंट ऑफ कॉम्प्लेक्स फॉर्म और प्रोफाइल्स, डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स, देन लिनियर मेजरमेंट अँड अँग्युलर मेजरमेंट. म्हणजे थोडक्यात काय, लिनियर मेजरमेंट, अँग्युलर मेजरमेंट किंवा प्रोफाईल्ससाठी डिस्टन्स ऑफ सेंटर्स हे मेजरमेंटसाठी आपण ह्या टूल मेकर्स मायक्रोस्कोपचा यूज करतो. म्हणजे रिफ्लेक्शनचा यूज करून आपण काय करू शकतो. आता थ्रेड्स बघा, एकदम स्मॉल स्मॉल असे थ्रेड्स आहेत की जे तुम्ही आपल्याला व्हिज्युअली चेक करायला थोडंसं अवघड आहे. तर मग त्याच्यासाठी आपण काय करतोय की त्याला थोडक्यात आपण कसं झूम करतो इमेज एखादी, तर तसंच ह्या थ्रेड्सचे ऑप्टिक्सचा यूज करून आपण ह्या थ्रेड्सचं इमेज मोठी करतो आपल्यासमोर, आणि मग नंतर त्याची रीडिंग घेतोय. म्हणजे आपल्याला ती क्लिअरली व्हिज्युअलाइज होईल. आता तो कन्सेप्ट काय आहे, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये बघताल तेव्हा पण लक्षात येईल. किंवा मी जस्ट ट्राय करते की तुम्हाला कसा टूल मेकर्स मायक्रोस्कोप असतो. तर जनरली ही त्याची एक 2D डायग्राम झाली की लाईट सोर्स असतो तिथं, देन मिरर आहे. आपण बॉटम टू वरती जाऊया. देन ट्रान्सपरंट ग्लास प्लेट आहे, एक ग्लास प्लेट असते. दोन तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे तो जिथे ठेवणार तुम्ही. देन आयपीस आणि ग्राउंड ग्लास स्क्रीन. म्हणजे आयपीसमधून तुम्ही बघणार आहे, मायक्रोस्कोप आहे म्हणजे थोडक्यात आयपीसमधून आपण बघणार आहे त्याला, की तुम्हाला ती इमेज डार्क दिसली पाहिजे. आणि सिमिलरली अपोजिट आपल्याकडे ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टर ऑलरेडी एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यावरती आपण जनरली प्रॅक्टिकल घेतोय. तर त्याच्यात तुम्हाला आयपीसमधून पण बघायला लागत नाही, डायरेक्टली तुम्हाला तिथं वरती ती इमेज दिसते समोर. म्हणजे जो थ्रेड आहे तो तुम्हाला खूप छोटा थ्रेड आहे, पण तुम्हाला इमेजमध्ये तो झूम होऊन मोठा दिसतो. देन टूल मेकर्स मायक्रोस्कोप. आता इथं पण सेम 2D आणि 3D दाखवले. ॲक्च्युअल त्याची इमेज आहे, मायक्रोमीटर आहेत बघा, 2 मायक्रोमीटर आहेत. एक हॉरिझॉन्टल म्हणजे एक लेफ्ट राईट जाणार, आणि एक थोडक्यात त्याच्यानुसार तो मूव्ह होतोय. ओके. राईट साईड आणि लेफ्ट साईडला. मग त्याच्यानुसार त्यांच्या पोझिशन आहेत, वर्किंग टेबलच्या त्याच्यावरती जो तुमचा जॉब आहे त्याच्या पोझिशन तुम्ही चेंज करू शकता किंवा ॲडजस्ट करू शकता. आणि लाईट रेज थ्रू, म्हणजे जर तुम्ही लेफ्ट साईडच्या डायग्राममध्ये बघितलं तर त्या ज्या लेन्स आहेत, मिरर आहे, त्याचा यूज होऊन तुम्हाला ती जी इमेज आहे ती काय होणार आहे, मोठी दिसणार आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकताय मायक्रोमीटरवरून, आणि त्याचं रीडिंग घेऊ शकताय की किती पिच आहे. स्क्रू थ्रेड असेल तर त्याचा मेजर डायमीटर किती असेल, मायनर डायमीटर किती असेल, हे सगळं तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती रीडिंग घेऊ शकताय. हे त्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे फॉर द थ्रेड मेजरमेंटचं. ओके. थ्रेड मेजरमेंटचं टूल मेकर्स मायक्रोस्कोप हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. ऑप्टिकल जी थेरी आहे, ऑप्टिकल प्रिन्सिपल जे आहे की ऑप्टिकल लेन्सचा यूज करून, जर लॅम्प असेल तर त्या लाईट सोर्सचा यूज करून तुमचे रेज तुम्हाला आयपीस थ्रू दिसतात. ओके. त्याचा यूज करून आपण काय करतो, ते थ्रेड्स मेजरमेंट केलं जातं. सो टूल मेकर्स मायक्रोस्कोप इथं एक थेअरी दिली आहे, म्हणजे डिटेल्स दिले की प्रॅक्टिकली कसं केलं जातं. अ लाईट फ्रॉम अ सोर्स इज रिफ्लेक्टेड बाय मिरर
थ्रू द 90 डिग्री मधून तो रिफ्लेक्टेड मिरर मधून तो जो सोर्स आहे लाईट सोर्स तो पास केला जातो. इट पासेस थ्रू द ट्रान्सपरंट ग्लास प्लेट मधून तो पास केला जातो. अ शॅडो ऑफ प्रोफाईल ऑफ द वर्क पीस पासेस थ्रू द ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑफ द ऑप्टिकल हेड. म्हणजे जे वर्कपीसची शॅडो तयार झालेली आहे ती ऑप्टिकल लेन्स ऑब्जेक्टिव्ह लेन्स मधून पास केली जाते. इट इज प्रोजेक्टेड बाय द सिस्टीम ऑफ 3 प्रिझम ऑफ ग्लास स्क्रीन टू द ग्लास स्क्रीन. म्हणजे 3 प्रिझम मधून ती पास केली जाणार आहे. देन मेजरमेंट्स आर मेड बाय means of cross line engraved on the ground glass screen and the screen can be rotated through the 360 degree. आणि जी वरची स्क्रीन आहे ती 360 डिग्रीनं तुम्ही रोटेट करू शकताय. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला अँगल घ्यायचा असेल एखादा तर तुम्ही त्या अँगल मेजरमेंट पण करू शकताय. म्हणजे दोन थ्रेड मधला जो अँगल असतो बघा, सॉरी दोन फ्लँक मधला जो अँगल असतो त्याला आपण थ्रेड अँगल म्हणतो. तुम्ही जॉमेट्रीमध्ये सॉरी टर्मिनॉलॉजीमध्ये जॉमेट्रीमध्ये बघितलं असेल की फ्लँक मधला जो असतो अँगल, मग थ्रेड अँगल असेल किंवा फ्लँक अँगल असेल तर तो तुम्हाला तिथं पण कॅल्क्युलेट करता येतो. जी स्क्रीन आहे तुमची ती 360 मध्ये फिरते, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता आणि त्याचे लिनियर देन अँग्युलर कुठलेही डायमेन्शन घेऊ शकताय. की थ्रेडमध्ये मला पिच मोजायचा आहे, मी पिच मेजर करू शकते. मला मेजर डायमीटर मायनर डायमीटर मोजायचा आहे तर मी क्रेस टू क्रेस त्याला सेटअप करू शकते. देन रूट टू रूट सेटअप करू शकते. हे वेगवेगळे वेज आहेत की त्यांना आपण काय करू शकतोय, रिडिंग्स घेऊ शकतोय. आणि त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणायचं, टूल मेकर्स मायक्रोस्कोप किंवा अदरवाईज ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टर. तुम्हाला डिटेलमध्ये जी पेपरला येऊ शकते ते टूल मेकर्स मायक्रोस्कोप आहे. प्रॅक्टिकलला आपण ऑप्टिकल प्रोफाईल प्रोजेक्टरनं काय करतोय, रिडिंग घेतोय. ओके, थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट मी. आणि थ्रेड्सची रिलेटेड आत्ता जो इथपर्यंत आहे तो आपला थ्रेड कंप्लीट होतोय. स्क्रू थ्रेड मेजरमेंट आणि गिअर मेजरमेंट असं चॅप्टरचं नाव आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गिअर्स बद्दल बघणार आहोत. जी थ्रेडची थेरी आहे ती डिटेलमध्ये आपली इथं बऱ्यापैकी आपण कव्हर केलेली आहे. म्हणजे विथ नोट्स तुमच्या जेव्हा तुम्ही बघताल तेव्हा तुमच्या आणि व्यवस्थित ते परफेक्ट लक्षात येईल. जर कुठला काय प्रॉब्लेम असेल तर ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून सॉल्व्ह करू शकताय. ओके, थँक्यू अगेन.